नमस्कार रामकृष्ण हरी. बघा, हा एक अभंग आहे. माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्म ठक, आपणा सारिसे लोक नागविले. विषय लंपट शिकवी कुविद्या, मना मार्गे नांद्या होऊन फिरे. करुणी खाता पाक, जिरे सुर नराई. करिता आतिथ्याई, दुःख पावे. औषध द्यावया चाळविले बाळा, दाऊनिया गोळा दुष्टी पुढे. तरावया आधी शोभा वेदवाणी, वांजट बोलणी वारा त्याची. तुका म्हणे जया पिंडाचे पाळन, न घडे नारायण भेटतया. बघा, या अभंगामध्ये त्या माणसांना कधीच देव भेटणार नाही. म्हणजे या अभंगामध्ये जी माणसं सांगितलेली आहेत त्या माणसांना समाजामध्ये काही भोंदू लोक असतात बघा, माया ब्रह्म याबद्दल सांगत असतात. खोटारडी लोक असतात. ते विषयी लंपट कुविद्या अशा गोष्टी ते शिकवतात. मनामार्गे नांद्या होऊन फिरे. तुमच्या मनाप्रमाणे वागा, म्हणजे आपल्याला सोयीस्कर आहे ते गोष्टी घेतात आणि विपर्यास करतात. बऱ्याच जे शास्त्र आहे, जे संत साहित्य आहे, या गोष्टींचा विपर्यास करून खोट्या गोष्टी समाजामध्ये पसरवतात. भोंदू पाखंडी धर्मठक म्हटलेलं आहे महाराजांनी या अभंगात. ताजं उदाहरण आपलं संगमनेरचं परवाचं. तिथं सगळ्या गोष्टी काय काय घडलं तुम्हाला माहितीच आहे सगळं. या अशा प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलेलं आहे. आणि पुढचे 3 चरण आहेत. करुणी खाता पाक, जिरे सुरण राई. म्हणजे ते शिजवूनच खाल्लं पाहिजे. कच्चं खाल्लं तर ते पचत नाही, अपचन होतंय. आणि दुसरं उदाहरण आहे, औषध द्यावया चाळवले बाळा, दाऊनिया गोळा दुष्टी पुढे. म्हणजे लहान बाळांना कडू औषध पाजताना त्याची आई त्याला म्हणते, बघा तुला साखर खायला देते बाळा, गूळ खायला देते तुला, असं. तरावया आधी शोधावया वेदवाणी, वांजट बोलणी वारा त्याची. वेद वगैरे ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत, पण त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत. तुका म्हणे जया पिंडाचे पाळन, न घडे नारायण भेटतया. शरीराला आसक्त असतात, म्हणजे ऐशो आराम करणं, महागडे कपडे घालणं. तर असा हा अभंग आहे. बघा, तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. नमस्कार, धन्यवाद, रामकृष्ण हरी.